नमस्कार मित्रांनो, आज आपण फक्त ₹10 खर्चात आणि वेस्ट मटेरियलचा वापर करून सुंदर पैठणी लूक पेन्सिल पाऊच बनवणार आहोत. हा पाऊच दिसायला अगदी आकर्षक आहे, वापरायलाही खूप उपयोगी आहे आणि बनवायलाही खूप सोपा पण आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा पाऊच कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. हाईप करायला विसरू नका. नमस्कार, वेलकम टू माय चॅनल ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशन आणि स्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एक वेस्टेड कपड्यांपासून पाऊच बनवणार आहोत, जो की पेन्सिल पाऊच तुम्हाला कुठे पण उपयोगी पडतो. त्याच्यामध्ये मोबाईल सुद्धा तुम्ही राहू शकतो किंवा एनी अदर तुम्ही कुठच्याही मटेरियल, मेकअप बॉक्स वगैरे त्याच्यामध्ये मेकअपचं साहित्य ठेवू शकता. आता इथे मेजरमेंट सांगणार आहे तुम्हाला. इथे मी एक कपडा कॅनव्हास पेपर घेतला आहे. तो 13 बाय 10 इंचाचा असेल आपला. त्याच पद्धतीत आपल्याला फोम शीट किंवा रबर शीट आणि पैठणीचा एक तुकडा आणि वेस्टेड अशी पिशवी जी की दुकानात सहज मिळते, अशी पिशवी तुम्हाला इथे घ्यायची आहे. आता इथे कपडा प्रथमतः मी तुम्हाला सांगते लांबीमध्ये फोल्ड करून उंचीत फोल्ड करायचे आहे आणि जिथे ओपन साइड आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे 1.5 इंचावर. खाली 1.5 इंच आणि वरच्या साईडला 1.5 इंच करून बॉक्स आखून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. दोन्ही साईडला बॉक्स आखून घेतल्यावर आपल्याला ते जिथे बॉक्स आखून घेतला आहे तिथे कट नाही करायचा आपल्याला. तिथे मध्ये पूर्ण रेषा आखून घ्यायची पहिल्यांदा आणि जिथे आपण बॉक्स आखले दोन्ही साईडला तिथे आपल्याला कट नाही करायचंय. मधल्या साईडला कट करून घ्यायचं आहे. आलं लक्षात? नाहीतर तुम्ही दोन्ही साइडला कट कराल तर तुमचा पाऊच बिघडेल. तर आता इथे मी कट करून घेतले आणि तुम्हाला आता ओपन करून दाखवते. आता हा कपडा मी कपड्याच्या साइजचा एक ओव्हन जो की पिशवी बाजारात भेटते ती ओव्हनची ती एक आणि त्याचा तुकडा आणि कॅनव्हास पेपर आणि रबर शीट. रबर शीट असंच मिळतो आपल्याकडे कपड्यामध्ये आणि मिळतो जेव्हा आपण दुकानात जातो ना त्यावेळी शर्ट पीसमध्ये वगैरे असतात ते रबर शीट. तर अशा पद्धतीचा हे वेस्टेड जे मटेरियल्स आहेत त्यांच्यापासून आपण एक मस्त आकर्षक पाऊच तयार करणार आहोत. आता हा तुकडा तुम्हाला ब्लाउजचा माझा तुकडा होता छोटासा तर मी त्याच्यापासून म्हटलं काय हा फेकणार कसा? तर म्हटलं एक पेन्सिल पाऊच बनवूया. आता चारही साइडनं दोन्ही बघा आधी मी ओव्हन खाली ठेवलंय त्याच्यावर कॅनव्हास, मग रबर शीट त्याच्यानंतर मी पैठणीचा सरळ कपडा ठेवलेला आहे. आता मी पैठणीचं कापड घेतलं म्हणून तुम्ही पण घ्यायचं आहे का? तर तसं काही नाहीये. तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल. तुमच्याकडे जे काही कापड असेल त्या कापडापासून तुम्ही बनवू शकता. ओके. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कापड तुम्ही इथं वापरू शकता. त्यानंतर मी पाऊच्या आकारानुसार कापड हे कापून घेतलं आणि आता हे कसं शिवून घेतलं. म्हणजे तुम्हाला ज्या आकाराचा पाऊच हवा आहे त्या आकाराचा तुम्ही कापू शकता. असं नाही की ह्याच आकाराने तुम्हाला शिवायचं आहे. तुम्हाला जर ह्या आकाराचं शिवायचं असेल तर ह्या आकाराने शिवू शकता किंवा छोटं पाऊच करायचं छोटं सुद्धा पाऊच करू शकता. फक्त सेम प्रोसेस आहे पाऊच करण्याची. आता ह्या कापडाला चांगला आकार मिळावा म्हणून त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी काय घातलेलं आहे, फोम शीट घेतलेला आहे, कॅनव्हास घेतलेला आहे आणि अस्तर सुद्धा वापरू शकता तुम्ही. पण मी इथे कॅनव्हास पेपर, फोम शीट आणि अ, अ, ओव्हनचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे नॉन ओव्हन नसेल ना, तर तुम्ही अस्तर वापरू शकता. आता इथे जे कट केलेले कॉर्नर्स आहेत ना, ते आपल्याला चौकोनी शिवून घ्यायचे आहेत. आता हे का शिवून घ्यायचे? तर इथे आपण जेव्हा कट करतो त्यावेळी त्याचे दोरे किंवा धागेदोरे असतात ते निघू नये यासाठी आपल्याला इथं शिवून घ्यायचं आहे. त्या पद्धतीत तुम्हाला सुद्धा इकडं शिवून घेऊन कटिंग करून घ्यायचे आहे. जे मधला भाग राहतो तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आता इथं मी पाऊच अधिक मजबूत आणि टिकाऊ बनण्यासाठी हे 3 आवश्यकतेनुसार मटेरियल घेतला. तुम्हाला काही घेऊ शकता. तुम्ही पेपर पण जो आपला न्यूजपेपर असतो तो पण वापरू शकता. नंतर काही असं काही नाहीये, की न्यूजपेपर असू दे किंवा कागद एखादा कॅनव्हास पेपर नसेल तर व्हाईट कलरचा कागद वापरू शकता जे ड्रॉइंगसाठी वापरले जातात ते सुद्धा वापरू शकता. आणि जर अशा पद्धतीत जर तुम्हाला अ, पाउच बनवता आले, तर तुम्ही असे खूप सारे पाउच बनवून सेल पण करू शकता. तर अशा पद्धतीत मी सगळे कॉर्नर जॉइन करून घेतले. आता इथं आपला कपडा सेट म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी, त्याला आकार व्यवस्थित येण्यासाठी किंवा ते व्यवस्थित परफेक्ट स्टिच होण्यासाठी म्हणजे इकडे-तिकडे होऊ नये किंवा गोळा होऊ नये म्हणून
मध्ये असे उभी आणि आडवी असे दोन्ही चौकोन स्क्वेअर मध्ये शिलाई मारून घेणार आहे. तुम्हाला पण अशाच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने मी चारी बाजूने शिलाई चौकोनी शिलाई मारून घेणार आहे. आणि जो राहिलेला कपडा आहे तो अशा पद्धतीने मी तो कट करून घेणार आहे. म्हणजे फिनिशिंग सुद्धा चांगलं असतं. खूप बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तुम्हाला, जिकडे तुम्हाला जिथे तुम्हाला फिनिशिंग जास्त करता येते तेवढं करा. कारण एखाद्या वेळी नंतर शेवटी आपला जेव्हा एखादा प्रोडक्ट तयार होतो त्यावेळी त्याचं जे आकर्षक लुक असतं ना ते ह्याच कारणामुळे असते. आता इथे मी एक सुंदर अशी झीप घेतलेली आहे. तुम्ही पण झीप घेऊ शकता किंवा बाजारात रनर मिळतो, झीप रनर मिळतात बाजारामध्ये, तर ते पण वापरू शकता ब्लॅक. तर मी इथे ब्लॅक नाही वापरलाय. मी ह्या कलरचं जेवढं मॅचिंग होतंय तेवढं मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याला कॉम्बिनेशन चॉकलेटी कलरचं छान दिसलंय. आता ही बाजारात फक्त ₹10 ला मिळते. आता ही मी चेन विकत नाही आणली आहे. ही मी चेन एका फ्रॉकची काढलेली आहे. एका फ्रॉकची चेन काढून मी इथे हे केलं. आता तुमच्याकडे पण असे जर छोटे-छोटे मुलांना बसत नसतील फ्रॉक, तर त्यांची तुम्ही चेन काढून पाउच बनवू शकता. ओके. आता इथं मी चेन झिपवर नॉन ओव्हन लावून त्याला मी फिनिशिंग देते. आता तुम्ही पण तसंच करू शकता फिनिशिंग देऊन नंतर, कारण फिनिशिंग मी याच्यासाठी देते, की शोभेसाठी देत नाहीये. त्याचे दोरे निघू नये म्हणून मी काय केलं, जेव्हा मी पाऊचला ती झिप लावली त्याच्यावर मी नॉन ओव्हन ठेवलं आणि नंतर शिलाई मारून तो पलटी करून जसं की आपण हे करतो, पायपिंग करतो ब्लाउजला त्या टाईपमध्ये तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. ओके. आता इथं मी जसं मी एका साईडला लावलं त्या पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. आता हीच झीप लावून घ्यायची आहे. मी जशी लावते त्या पद्धतीत तुम्हाला इथं लावून घ्यायची आहे. आता हे कपडा जो आहे ना तो उलटा करायचा. सरळ बाजूने झीप नाही लावायची, उलटी लावायची आणि सरळ टिप मारून घ्यायची. ठीक आहे. आता इथं जी झीप होती ना ती जरा मोठी होती, मोठ्या साईजची होती ना, म्हणून ती मी नंतर कट केली. कारण फ्रॉकची झीप होती जुन्या फ्रॉकची, तर ती काढली आणि त्याचा वापर असा केला. जर तुम्हाला अशा पद्धतीचे म्हणजे नवीन जे माझं सगळं मटेरियल असणार आणि बल्कमध्ये जर ऑर्डर द्यायची असेल तर देऊ शकता. तसं काही नाहीये. आणि बल्कमध्ये जर ऑर्डर दिली तर ₹20 पाउच पडतो. कारण त्याच्यासाठी मटेरियल वगैरे सगळं विकत घ्यावं लागतं. आणि हे आता मी पूर्णतः सगळे कॉर्नर जॉइन करून घेणार आहे, कारण त्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी. आता मी पाऊचचा आकार तयार करण्यासाठी बाजूचे भाग सगळे एकत्र करून शिवणार आहे. म्हणजेच कोपरे व्यवस्थित शिवल्यामुळे पाऊचला छान बॉक्ससारखा आकार मिळतो. तुम्ही पण ह्याच पद्धतीत सगळे कोपरे एकसाथ शिवून घ्यायचे आहेत. जसे की आपण ते 1.5 इंचाचे कोपरे काढले होते ते. जेव्हा तुम्ही पाऊच शिवायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की कोणते कोपरे शिवायचे. पहिल्यांदा हे लेंथ आडव्या साईडचे आहेत ते शिवून घ्यायचे. नंतर छोटे-छोटे बॉक्स एकत्र करून शिवून घ्यायचे. आता ह्या जिथे शिवलंय तिथे तुम्ही नॉन ओव्हन वापरून फिनिशिंग देऊ शकता. म्हणजे तो आतून पण व्यवस्थित दिसेल. आता सगळे चारी साइडचे कोपरे शिवायचे आहेत तुम्हाला. व्यवस्थित शिवल्यामुळे तो बॉक्ससारखा आकार तयार होतो. ओके. मित्रांनो, हा पाऊच बनवण्यासाठी मी काही नवीन साहित्य वापरलेलं नाहीये. घरात जे पडलेलं किंवा उरलेले कापड किंवा जेब असते किंवा जे मटेरियल असते की मी हा जो फोम शीट होता, फोम म्हणजे रबर शीट होता, तो मला एका ह्याच्यामध्ये शर्टच्या कपड्यामध्ये भेटला होता. मग तो वापरला. आणि चेन काय मी फ्रॉकची चेनला वापरली होती. जी फ्रॉकची काढली, जी मुलगी फ्रॉक घालत नव्हती, तो फ्रॉकची चेन काढली आणि पाउचला वापरली. आणि नंतर मी जे कॅनव्हास पेपर काय ब्लाउजला वगैरे लागतो, त्यामुळे त्याचा एक छोटासा तुकडा घेतला आणि पैठणीचा जो कपडा होता, मी ब्लाउज शिवला होता ऑलरेडी एक कस्टमरचा, त्याचा छोटासा तुकडा राहिला होता, तर तो घेतला.
आणि नॉन ओव्हनचं म्हटल्यावर माझी म्हणजे इकडे मी एक ड्रेस घेतला होता त्यावेळी मला ते पिशवी भेटली होती. सो त्या पिशवीचा वापर मी अशा पद्धतीने करते. वेस्ट घालवत नाही. एखादी वस्तू असेल तर वेस्ट न घालवता त्याची अशा पद्धतीत वापर कसा करावा तर माझ्या व्हिडिओतून तुम्हाला नक्की शिकायला मिळणार. ज्यांच्याकडे मुलांची पेन्सिल, पेन, रंग किंवा छोट्या वस्तू ठेवण्यासाठी पाऊच नाहीये किंवा कंपास नाहीये, त्यांच्यासाठी हा खूप उपयुक्त प्रोजेक्ट आहे. माझा जो प्रोजेक्ट आहे तुम्हाला, तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तर अशा पद्धतीत चारही तुम्हाला कोन एकत्र शिवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं त्याचा आकार सुंदर आकर्षक येतो आणि कोन पण व्यवस्थित जोडले जातात आणि बॉक्स पण तयार होतो. आणि मेन म्हणजे मैत्रिणींनो, सांगायचा हेतू एकच, वेस्ट कपड्यापासून तुम्ही जेवढे जास्त प्रॉडक्ट बनवाल, तेवढे तुम्हाला तुमचा खर्च पण तेवढा वसूल होतो. आता प्रत्येक गोष्टीमध्ये काही नवीन सगळं प्रॉडक्ट आणायला पाहिजे असं थोडी आहे. पण प्रत्येक गोष्ट आपण जर एका आपल्या टॅलेंटनुसार बनवत असू ना, तर ती तुम्ही पण बनवून बघा. म्हणजे तुम्हाला पण एक प्रॉडक्ट तयार केल्याचा आनंद होईल आणि जर एखादी वस्तू जर तुम्ही बनवला आणि तुमच्या मुलांना उपयोगी पडली, तर तुम्हाला किती आनंद होईल. अशा पद्धतीत हे आकर्षक सुंदर पाऊच मी इथे रेडी केलेला आहे. तुम्हाला हा पाऊच कसा वाटला? म्हणजे आतून बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही इथे आतून प्लास्टिकचा, लेदरचा वापर करू शकता, की तुम्हाला जसं वाटेल तसं. किंवा मी पैठणीचाच कापड घेतलाय, तुम्ही पण पैठणीचंच घ्यायचं आहे असं काही नाहीये. तुमच्याकडे जो तुकडा आहे कपड्याचा, तो तुम्ही इथं वापरू शकता. अशा पद्धतीत आपल्याला इथं पैठणी लूक पेन्सिल पाऊच पूर्णपणे तयार झालेला आहे. कमी खर्चात इतका सुंदर पाऊच, आकर्षक पाऊच तयार होऊ शकतो. तुम्हाला हा पाऊच कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शिवणकाम, फॅशन डिझायनिंग आणि क्रिएटिव्ह आयडियांसाठी ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता इथे अजून मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत डी-आय-वायचे. तुम्ही तिथून पण बघून तुमचे माझ्यासारखे प्रॉडक्ट तुम्ही बनवू शकता. तर धन्यवाद पुन्हा एकदा पुन्हा भेटू आपण एका नवीन आणि सुंदर क्रिएटिव्ह प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि बरेच व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. हाईप करायला विसरू नका. कसा वाटला पाऊच कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. चला तर भेटू पुन्हा. बाय बाय. टेक केअर. थँक फॉर वॉचिंग.